नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, कधी कधी कशाला अनेकदा काही माणसं स्वतःमध्ये मशगूल असतात. राहुल गांधी आहेत, उद्धव ठाकरे आहेत आणि ज्यांच्या भोवतालची जी माणसं असतात, मग ते संजय राऊत असतील, सुषमा अंधारे असतील किंवा तो पवन खेडा, जे सुप्रिया श्रीनेत यासारखे जे तोंडाळ लोक असतात, हे स्वतःमध्ये इतके मशगूल असतात की त्यांना असं वाटतं की भाषा, कुठलीही भाषा असो, ही आपणच बनवलेली आहे. त्यामुळे आपण समजू त्याप्रमाणे ती भाषा बोलू आणि तो अर्थ लोक समजून घेतील. पण लोक तसे नसतात. खूप लोक तुमच्या बोलण्यावरून, तुमच्या शरीराच्या हालचालीवरून, ज्याला देहबोली म्हणतात, त्याच्यावरून तुमची अवकात ओळखतात, तुमची समज ओळखतात आणि तुम्ही कसे मूर्ख आहात हे त्यांच्या लक्षात येतं. तुम्हाला तुम्ही शहाणे वाटत असता. म्हणजे राहुल गांधी असोत किंवा संजय राऊत, उद्धव ठाकरे वगैरे, यांचा आत्मविश्वास बघा. तुम्हाला कळेल की त्यांना विश्वास असतो की त्यांच्या डोक्यात जे आहे ते शब्द चुकीचे वापरले तरी समोरच्या लोकांना आपोआपच कळलेलं असणार. आता उदाहरणार्थ, राहुल गांधींनी काल जे काय पुण्यामध्ये छात्रों की गुंज म्हणून कार्यक्रम केला, त्याला गर्दी जमली, राहुल गांधी स्वतः खुश होते, त्यांचे चेले चपाटे, त्यांचे चाहते देखील खुश होते की बघा, पूर्ण राहुल गांधींनी जिंकलं. आणि खरंच जिंकलं. राहुल गांधींनी पुण्याचा नवा अर्थ सांगितला. पुणे म्हणजे प्रेम. आणि मला तर बघायचं, मी आता दिल्लीहून जेव्हा जाईन तेव्हा पहिल्यांदा पुण्याला जाणार, मग मुंबईला जाणार आहे. तेव्हा पुण्यात एक दिवस गाडी घेऊन फिरणार आहे की पुणे म्हणजे प्रेम नावाच्या पाट्या कुठे कुठे लागल्या. कारण पुणेकरांना हे पहिल्यांदा कळलं असेल की अरे, आपण म्हणजे प्रेम आहोत. कारण नाहीतर पुणेकरांचा एक चमत्कारिक स्वभाव, विचित्र स्वभाव, म्हणूनच पुणेकर ओळखले जातात. पण आपण म्हणजे प्रेम आहोत हे पुणेकरांना काल पहिल्यांदा कळलं. तर असो, मुद्दा इतकाच की राहुल गांधी किंवा सुषमा अंधारेंसारखी जी माणसं असतात, त्यांना त्यांच्या डोक्यात जे काय आहे तेच सत्य आहे असा भ्रम झालेला असतो. त्यामुळे त्यांनी शब्द कुठचेही वापरले, तिरस्कार म्हणून शब्द वापरला तरी लोक त्याला प्रेम समजतील, आणि प्रेम हा शब्द वापरला तरीही लोक त्याला तिरस्कार समजतील, अशा भूमिकेत ते असतात. आणि त्यामुळे त्यांच्याकडे बघण्याचा हळूहळू करत लोकांचा दृष्टिकोन बदलत जातो. आणि त्यांना कळत नाही लोक अशा चमत्कारिक नजरेने आपल्याला कशाला बघतायत. सुषमा अंधारे या त्यापैकी एक आहेत. मी अलीकडल्या काळात सुषमा अंधारेंचा उल्लेख किंवा त्यांच्याविषयी व्हिडिओ अजिबात केला नव्हता. पण हळूहळू माझ्या लक्षात आलं की हे गंभीरपणे घेण्याचं प्रकरण नाहीये. आपल्याला फार मोठी अक्कल आहे अशा थाटामध्ये त्या ज्या बोलतात, त्यामुळे त्यांच्या इतका मूर्खपणा कदाचित संजय राऊत पण करत नाही. असो, तर काल माझं लक्ष सुषमा अंधारेंनी जे वेधून घेतलं, राहुल गांधींच्या कार्यक्रमाविषयी सुषमा अंधारेंनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया जी आहे ती माझ्या कानात गुंजते आहे की मन की बात ऐकून कंटाळा आला होता. आज बऱ्याच दिवसांनी आवडलं, जन की बात ऐकली. म्हणजे राहुल गांधी जे काय बोलले ती जन की बात आहे असं त्यांना सांगायचं होतं. बाकी मोदी आपल्या मनातलं आहे तेच बोलतात, त्याच्यात जनतेचा संबंध नसतो. पण थोडी जनता परत मोदींनाच मत देते ना, राहुल गांधींना मत देत नाही. त्यामुळे जन की बात म्हणजे काय हे सामान्य माणसाला कळतं. मोदी ज्या वेळेला बोलतात, ज्या वेळेला वागतात, म्हणून ते कॉक्रोच जनता पार्टी वगैरे नाटक रंगलं सगळं. आणि एक दिवस नरेंद्र मोदींनी अचानक रात्री अवेळी एक आपला काय तो उभा असा व्हिडिओ टाकला, काय ते इंस्टाग्रामवर, आणि कॉक्रोच जनता पार्टीलाही कुठेतरी मागे ढकलून देत त्यांनी रेकॉर्ड ब्रेक एवढे फॉलोअर्स आणि लाईक्स मिळवले. जर नरेंद्र मोदी यांना कुठल्याही वयोगटातल्या लोकांचं मन कळतं याची ती सगळ्यात मोठी साक्ष आहे. आणि म्हणून ते मन की बात म्हणतात तेव्हा ती त्यांच्या मनातली गोष्ट नसते, तर ती ऐकणाऱ्याच्या मनातली गोष्ट असते. हे विसरून चालणार नाही. मोदींना एक कळतं की आपण कोणासमोर बोलतोय आणि कोणासाठी बोलतोय. तुम्ही एखाद्या
मोठ्या विद्यापीठामध्ये गेला, तिथल्या विद्यार्थी हुशार काय ती गुणपत्रिका वाटण्याचं काम आहे. अशा वेळेला तिथे जाऊन अंगणवाडीतल्या भाषेमध्ये बोललात तर लोक तुम्हाला मूर्खात काढतील, समोर येऊन थोबडीत मारणार नाहीत. याचं कारण तुम्ही सेलिब्रिटी आहात, मंचावर उभे आहात, समोरचा कोणी धावत येऊन तुम्हाला चुप असं म्हणणार नाही. पण समोर बसलेल्याला एवढी अक्कल असते की हा कोणासाठी बोलतोय. तर त्यामुळे मन की बात ह्याचा अर्थ नरेंद्र मोदी सामान्य जनतेच्या मनातल्या भावना असतात त्या व्यक्त करणारं भाषण करतात, म्हणून त्यांनी त्याला मन की बात असा शब्द दिलेला आहे. पण तो कळण्यासाठी तुम्हाला अक्कल पाहिजे. तुमची अक्कल जर आपल्या डोक्यातलं जे आहे तेही कळत नाही इतकी असेल तर बिचारा सुषमा अंधारे काय करणार? आई बसली, आई बसली, आई बसली म्हणायचं आणि काही दिवसांनी आई बसल्याचा कंटाळा आला म्हणून सुषमाताई उठली आणि पंढरीच्या वारीला जायला निघाली. तर इतका खोळेपणा हा नरेंद्र मोदींना शक्य नाही. आपल्या सुषमा सुषमा अक्कांना शक्य आहे आणि म्हणून त्यांना मन की बातचा कंटाळा आला असं त्यांनी मोठा अगदी टोमणा मारल्यासारखं सांगितलं. अर्थात प्रमुखच जर टोमणे बहादर असेल तर त्याचा प्रवक्ता म्हणून उपनेता म्हणून कामं करणारे आहेत, ते टोमणे आणि ओमणे आणि गोमणे मारतच फिरले तर काही नवल नाही. पण आपण बोलतोय त्यामुळे आपणच उघडे पडतोय एवढं सुद्धा समजण्याची बुद्धी सुषमा अक्कांकडे नाहीये. त्यांनी भले वकील म्हणून, प्रोफेसर म्हणून कुठलेही अलीकडे शब्द लावावे, पण आपण जे बोलतोय ते गमछा फिरवला असा असा म्हणजे आपण संजय राऊत झालो अशा भ्रमात त्यांनी वावरावं. पण मन की बात ऐकून कंटाळा आला होता, जन की बात ऐकली असं म्हणताना आपण दीर्घकाळ मन की बात ऐकतोय याची कबुली देऊन सुषमा अक्का फसल्या ना. कारण नरेंद्र मोदी हे 2014 मध्ये पंतप्रधान झाले आणि 2014 पासून त्यांनी हळूहळू करत मला वाटतं 1-2 महिने गेले असतील आणि त्यांनी रेडिओवर महिन्याच्या अखेरच्या शनिवारी किंवा रविवारी मन की बात हा थेट लोकांशी संवाद साधण्याचा कार्यक्रम सुरू केला ऑल इंडिया रेडिओवर. आणि गंमत वाटेल मित्रांनो तुम्हाला, ऑल इंडिया रेडिओची लोकप्रियता मोदींच्या मन की बात या कार्यक्रमामुळे वाढत गेली. ऑल इंडिया रेडिओ हा दूरदर्शन सुरू झाल्यापासून अडगडीत पडलेला होता विषय. पण खेडोपाडी पोहोचणार आणि कुठे असाल तिथे कानाला लावून ट्रान्झिस्टर ऐकू येणार हे साधन जे आहे याचा योग्य उपयोग केला पाहिजे. म्हणून नरेंद्र मोदींनी मन की बात हा संवाद सुरू केला. तसा त्यात नाविन्य काहीच नाहीये. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष गेली कित्येक शतक हा रेडिओचा एक संवाद कार्यक्रम करत असतात. त्याच्यावरूनच नरेंद्र मोदींनी मन की बात हा महिन्यातून एकदा सामान्य जनतेला उद्देशून केलेला कार्यक्रम किंवा संबोधन म्हणून वापरलेलं एक साधन आहे. आणि त्यामध्ये त्यांच्याशी वेगवेगळ्या माध्यमातून संपर्क साधणारे जे लोक आहेत त्यांनी सांगितलेले किस्से, त्याच्या आठवणी किंवा त्यांनी सामान्यातल्या सामान्य माणसाच्या आयुष्यात घडलेल्या घटना किंवा त्यांचे अनुभव किंवा त्याच्या आलेल्या बातम्या याचा सरळ साधा उल्लेख केलेला असतो. किंवा अनेकदा त्यांच्याकडे आपल्या बोलण्याचं रेकॉर्डिंग पाठवणारे जे लोक असतात त्याचा पण मोदीजी आपल्या या मन की बातच्या कार्यक्रमामध्ये समावेश करतात आणि त्यामुळे तो कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय झालेला आहे. एवढं सातत्य सुषमा अंधारेनं दाखवता येणार आहे का? आई बसली म्हणून हिंदू देवदेवतांची टिंगल करायची आणि मग भक्तिभावाच्या कुठच्या कुठच्या दसरा नवरात्रीचं देवी पुजायला जायचं. इतकं असाधारण पलटी मारून राजकारण करणाऱ्या सुषमा अक्का यांना आपण बोलतोय ते किती कळत नाही की आपल्याला मन की बात ऐकून कंटाळा आला होता असं जेव्हा सांगता तेव्हा 14 वर्ष किंवा 12 वर्ष तुम्ही नरेंद्र मोदींचा हा जो कार्यक्रम आहे मन की बात हा ऐकत होता याची कबुली देत आहे. आणि म्हणून मला धक्का बसला, 2 दिवस गेले ते समजायला
पण मन की बात ऐकून कंटाळा आला होता असं ज्या वेळेला तुम्ही सांगता, तेव्हा त्याचा अर्थ साधा सरळ सामान्य माणसापर्यंत पोहोचतो तो असा, की तुम्ही नित्यनेमाने नरेंद्र मोदी जितका वेळ मन की बात नावाचा कार्यक्रम करत होते, तो तुम्ही अगत्याने ऐकत होता याची कबुली देता. आणि राहुल गांधी जन की बात करत असतील तर ती इतके दिवस का केली नव्हती हा प्रश्न पडतो. राहुल गांधी जेव्हा जन की बात करायला जातात तेव्हा आपलीच शोभा करून घेतात, हे सगळ्या जगाला कळलेलं आहे. जातील तिथे तिथे काही ना का असा घोटाळा करतात की तो टिंगलीचा विषय होऊन जातो आणि तो सुषमाताईंना आवडला तर नवल नाही. कारण आपल्या पक्षात प्रमुखांना जर टोमणे मारण्यातच धन्यता वाटत असेल आणि राहुल गांधींची भक्ती करण्यामध्ये मोठेपण वाटत असेल, तर पक्ष प्रमुखावरची निष्ठा दाखवण्यासाठी राहुल गांधींच्या चरणी आपली निष्ठा वाहणं हे सुषमा अक्कांचं कर्तव्य होतं आणि त्यांनी ते करायला काही हरकत नाही. जर उबाठा शिवसेनेची गट्टी ही काँग्रेस पक्षाबरोबर असेल तर आपोआपच काँग्रेस पक्षातला जो सर्वोच्च नेता आहे त्याच्यासमोर लोटांगण घालणं हे उबाठा शिवसेनेच्या निष्ठेसाठी सुषमा अक्कांसाठी हे कर्तव्य बनून जातं आणि त्यामुळे जनकी बात ऐकल्याचं समाधान मिळालं हे त्यांनी सांगणं काहीही गैर नाही. पण ते सांगताना परत शब्दांची मल्लीनाथी करायची म्हणून सुषमा अक्का बोलून गेल्या की मन की बात ऐकून कंटाळा आला होता. मग मन की बात ऐकून तुम्हाला कंटाळा आला तर का आला याचाही खुलासा द्यायला पाहिजे होता. किती वर्ष, कारण नरेंद्र मोदी मन की बात हा कार्यक्रम 2014 पासून करतायत. तुम्ही तो कधीपासून ऐकत होता, किती वेळेला सलग ऐकला, किती वेळेला मधून मधून ऐकला आणि मोदी सतत तेच तेच बोलतात, त्यातला तोच तोचपणा आहे, त्याचा कंटाळा आला, वीट आला म्हणून एकदा मन की बात ऐकायचं बंद झालं होतं हे पण सांगायला पाहिजे ना. तुम्हाला राहुल गांधींची जन की बात आवडली असेल आणि त्याचं कारण मन की बातचा कंटाळा आला होता, तर मन की बात किती वेळा ऐकलं तुम्ही? साधी सरळ गोष्ट आहे. 12 वर्षापेक्षा अधिक काळ नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत आणि दर महिन्याच्या अखेरीस ते मन की बात हा कार्यक्रम करतात. याचा अर्थ कमीत कमी मन की बात या कार्यक्रमाचे 150 पेक्षा अधिक एपिसोड होऊन गेलेले आहेत. त्यापैकी किती सुषमा अक्काने ऐकले होते? कंटाळा येण्यापर्यंत कुठले ऐकले होते? कारण आता ही एक सोय आहे, त्या युट्यूब आणि डिजिटलमुळे एक मोठी सोय झालेली आहे की जे काय तुम्ही डिजिटली बोलून गेलेला असाल ते ऑन रेकॉर्ड मिळतं तुम्हाला युट्यूबवर किंवा इतर डिजिटल डेटामध्ये ते साठवून ठेवलेलं असतं, सेव्ह केलेलं असतं. त्यामुळे तुम्हाला पाहिजे तेव्हा 10 वर्षापूर्वी सुद्धा नरेंद्र मोदींनी मन की बातचा जो कार्यक्रम केलेला आहे तो तुम्हाला आज सुद्धा मिळू शकतो. आणि मग असा प्रश्न पडतो की सुषमा अक्कांना मन की बातचा कंटाळा आला तर त्यांनी त्यापैकी एक एक एपिसोड किती वेळा ऐकलाय आणि इथे कंटाळा करतो. कंटाळा याचा अर्थ असा होतो की एखादी गोष्ट परत 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 तीच तीच होत असेल तर आपल्याला कंटाळा येतो. कंटाळा येतो. आणि सुषमा अक्कांनी जर मन की बातचा कंटाळा येण्यापर्यंत तो रेडिओ कार्यक्रम ऐकलेला असेल याचा अर्थ सुषमा अक्का या उबाठा सेनेत राहून भाजपला शिव्या घालून सुद्धा अगत्याने नरेंद्र मोदींचा मन की बात हा कार्यक्रम नित्यनेमाने ऐकत होत्या. नित्यनेमाने ऐकत होत्या आणि कंटाळा येण्यासाठी एक एक एपिसोड मन की बातचा त्यांनी कमीत किमान 4 वेळ, 5 वेळ, 7 वेळ, 10 वेळ, 12 वेळ ऐकलेला असणार. त्याशिवाय कंटाळा येईल कसा? आम्हाला बालपणीची मला आठवण येते की पिठलं एखाद दिवशी बरं लागतं पण रोज रोज पिठलं केलं की तोंडाची चव जाते. म्हणून आम्ही पोरं म्हणायचो पिठले पिठले मन विठले. तेव्हा सुषमा अक्कांना जर मन की बात ऐकून कंटाळा आला होता याचा अर्थ मन की बातचा एक एक एपिसोड सुषमा अक्कांनी 2दा किंवा 3दा ऐकलेला असेल, 10 वेळ सुद्धा ऐकला असेल, त्याखेरीज कंटाळा येणार नाही. आणि मी सुद्धा मोदी मला आवडतात, मोदी भक्त म्हणून मला लोक बोलतात, मला त्याचं अजिबात दुःख नाही. पण मी मोदींचं कुठलंही भाषण 2-2दा 3-3दा ऐकत नाही.
तेव्हा कंटाळा येण्यासाठी सुषमा अक्कांनी जी तपस्या केलेली आहे, मन की बात कार्यक्रमाचे 2-2दा 3-3दा 10-10 वेळाला जर त्यांनी एक एक एपिसोड ऐकला असेल तरच त्यांना कंटाळा येणार. आणि ज्या अर्थी कंटाळा आलेला आहे त्या अर्थी अतिशय मेहनतीने सुषमा अक्का मन की बातचे कार्यक्रम परत परत ऐकत असणार. आयला सुषमा अक्का, सुषमा अंधारे या थेट मोदी भक्त निघाल्या ना. आणि बिचारे मोदींचे समर्थक, आमच्यासारखे मोदींचे चाहते सुषमा अक्कांना रोज तो शिव्या शाप देत होतो, त्यांची टिंगल करत होतो, त्यांच्यावर टीका करत होतो, त्या मोदी विरोधक आहेत म्हणून. पण प्रत्यक्ष सुषमा अक्का या मोदींच्या मनकी भक्तच्या इतक्या मनपूर्वक भक्त निघाल्या की मी चकित झालो. सुषमा अक्कांच्या त्या वक्तव्याचा अर्थ शोधता शोधता मला धक्का बसला. आयला सुषमा अक्का मोदी भक्त निघाले. असो मित्रांनो, विषय आवडला लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.